या ठिकाणी माननीय सचिनभाऊ साठे जे अण्णाभाऊ साठेंचे वंशज आहेत त्यांनी हा पदयात्रा पुण्यावरून मुंबईपर्यंत काढली होती आणि त्या पदयात्रेला समर्थन देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी आज उपस्थित झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समानता या उपवर्गीकरणातून येणार आहे आणि म्हणूनच 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाला अधीन राहून अनेक राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण जाहीर झाले. तेच महाराष्ट्र राज्यानंही लवकरात लवकर जाहीर करावं अशी मागणी मातंग समाज त्याचबरोबर मातंग समाजावर असलेल्या अनेक समाजांची आहे. म्हणून हा मोर्चा होता. या मोर्चाला खेड्यापाड्यातनं आज अनेक वयस्कर मंडळी स्वयंस्फूर्तीनं या मोर्चाला आली होती आणि या मोर्चाच्या समर्थनार्थ या ठिकाणी मी आज भेट दिली. 30 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधात एक आंदोलन मंत्रालयावरती धडकणार आहे. काही समाज असे की ज्यांना उपवर्गीकरण विरोधी आहे, कसं पाहतायचं? हे प्रत्येकाची भूमिका आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येकाची भूमिका मांडत असताना आपण ही भूमिका आपण का मांडतो आणि कशासाठी मांडतो आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असं सांगत होता की आरक्षण हे ज्यावेळेस त्यांनी दिलं संपूर्ण भारताला त्यावेळेस तो त्यांचा विचार समानतेचा होता आणि त्या समानतेच्या धागा या ठिकाणी विणण्यासाठी म्हणून वंचितातल्या वंचितांना जो समाज आजही अत्यंत दारिद्र्य रेषाखाली आहे, शिक्षणापासून वंचित आहे, त्या समाजाला हे आरक्षण उपवर्गीकरण मिळावं ही भावना सुप्रीम कोर्टाची आहे आणि म्हणूनच आज विरोधाला विरोध प्रत्येक ठिकाणी होत असतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचा विरोध हा विरोधच असतो, पण जे विरोध करत आहेत त्यांनी या समानतेचा धागा पकडून खऱ्या अर्थानं या उपवर्गीकरणाला समर्थन द्यावं. पावसाळी अधिवेशन चालू आहे, आपण आपल्याकडून कशा प्रकारे आवाज उचलणार? अधिवेशनामध्ये प्रत्येक विषयात मी आवाज उचलतो आहे. उपवर्गीकरणाचा विषय त्या ठिकाणी मी मांडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून ह्या उपवर्गीकरणासाठी मी भांडतो आहे. हे उपवर्गीकरण व्हावं म्हणून अंतिम टप्प्यापर्यंत माझी लढाई त्या ठिकाणी असेल. शेवटचा प्रश्न, आपल्याला जीवे मारण्याचे पण धमक्या येतात, कसं काय सांगताय? लक्षात घ्या की काही समाजकंटक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं असं वाटतं आहे हे उपवर्गीकरण होऊ नये म्हणून ही जीवे मारण्याची धमकी मला माझ्या घरच्यांना येते आहे आणि आता त्याची मला सवय पण झाली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे यांना आम्ही घाबरणारे खऱ्या अर्थानं सैनिक नाव अख्खा समाज आमच्याबरोबर आहे आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे ते घडण्यासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा याच्यासाठी ही आमची लढाई आहे. धन्यवाद.